अस्सलाम वालेकुम नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल आणि मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, आजची अहम आणि खास एक तराची खबरगिरी आपल्याला घ्यायची आहे. ती अशी की आपली मुंबई, आपल्या महाराष्ट्राची मुंबई न सिर्फ महाराष्ट्राची शान बल्कि देशाची शान. आणि न सिर्फ महाराष्ट्राला बल्कि देशाला मोठ्या तोरवर उत्पन्न देणारी आपली मुंबई नगरी, आपली सत्ताची, आपली मराठी माणसाची मुंबई, जी की हजारो लोकाला पालतं पोचतं आणि जी की हजारो लाखो लोका आपल्या रोजीरोटीच्या बहाण्याने मुंबई याची, ती आज आपल्या मुंबईवर आपलं दाव ठोक्या लागलेली आहे. तेव्हा आता ह्यो टाईम आलेलो आहे की आपण ह्याची खबरगिरी घेऊन आपली मुंबई आपण वाचवूया. आज काही 40 वर्षा पहिले जेव्हा आपण मुंबईला जायचं तर आपल्याला काही अलग वाटायचा, पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सगळ्या मराठी माणसाला एक एहसास करून दिलं की ही मुंबई आपली आहे, आपली सत्ताची. आणि तेव्हापासून जागरूक केले आणि काही शक्त्याला त्यांनी राजकारणात बोट धरून चालया शिकवले. तो शक्त्यो आज आपल्या मुंबई काबीज करया निघाली आहात. आम्ही खच्च्या पक्षाचं नाही, आम्ही खच्च्या पार्टीचं पण नाही, पण आम्ही महाराष्ट्राचं, आम्ही आपल्या मुंबईचं आपली जबाबदारी समजून आपल्या सगळ्याला जागरूक करता की ही मुंबई आता म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या इलेक्शनच्या बहाण्याने लोक काबीज करया निघाली आहात. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी डोलं खोलून असा आणि ही आपली मुंबई वाचवा. कैशी की ती आपल्या मराठी माणसाला तुम्ही नगरसेवक बनवून मुंबई नगरपालिकावर, म्हणजे जी की महानगरपालिका, तर तुम्ही त्यांना बैसवा. नाही तर मग टाईम गेलेलो असेल आणि मुंबई आपल्या हातातनं निघालेली असेल. अगोदर ज्या लोकांनी आपल्या महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या समितीने जे आपल्या जीवाचा बलिदान दिले नात, त्यांना एक श्रद्धांजली देत आपण आपली ही मुंबई वाचवण्याचा आपला कर्तव्य निभवूया. ही आपल्या प्रत्येक माणसाचा फर्ज आहे. अगर आज नाही जागला तर मुंबई आपल्या हातातनं निघून जाल. तेव्हा सगळ्यांनी जागरूक व्हा आणि जी लोका रोजीरोट्याच्या बहाण्याने मुंबई येणं त्या मुंबई काबीज करया निघाल्या, त्यांना आपली जागा दाखवून देसा. माणुसकी आपल्या जाग्यावर आहे, पण आपला घर वाचवणं आपला फर्ज आहे. तेव्हा सगळ्यांनी जागरूक राहा आणि लोकांना जागरूक करा की ही आपली मुंबई आत्ता सही वाचवयाचो टाईम आहे. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन बात खबरच्या संघात.